नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या 2 दिवसांपासून देशाच्या राजकारणात चर्चा सुरू आहे ती एका वक्तव्याची. वक्तव्य आहे काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानाची. राहुल गांधी परदेश दौऱ्यावर होते. अमेरिकेतल्या बोस्टन मध्ये ते होते. इंडियन डायस्पोरा म्हणजे तिथल्या भारतीयांसमोर ते भाषण करत होते आणि ते करत असताना त्यांनी भारताच्या निवडणूक आयोगाबद्दल एक वक्तव्य केलं. आता हे वक्तव्य महाराष्ट्रासाठी इतकं महत्त्वाचं का? कारण त्यांनी हे वक्तव्य करताना जो आधार दिलाय तो महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या आकडेवारीचा. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विशेषतः संध्याकाळी 5 नंतर जे मतदान झालं त्यावर राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि निवडणूक आयोगाची या सगळ्याबद्दलची भूमिका ही संशयास्पद आहे, प्रश्न निर्माण करणारी आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं. निवडणूक आयोग कॉम्प्रोमाइज झालाय म्हणजे त्यांनी तडजोड केली असं म्हटलं. अगदी बोली भाषेमध्ये आपण म्हणायचं झालं तर निवडणूक आयोग विकला गेलाय किंवा निवडणूक आयोग स्वायत्त राहिलेला नाही असं राहुल गांधी यांच्या म्हणण्याचा मतितार्थ होता. अर्थात राहुल गांधी यांनी देशाबाहेर हे विधान केल्यानंतर इकडे देशभरामध्ये भाजप नेत्यांकडून राहुल गांधींवर टीकेची झोड सुरू झाली. आता देशाच्या विरोधी पक्ष नेत्यानं या निवडणूक आयोगाबाबत विधान करावं की नाही, मग ते भारतामध्ये न करता भारताबाहेर करावं की नाही, ते कुणासमोर करावं आणि जर देशाच्या विरोधी पक्ष नेत्यानं असं एखादं विधान केलं तर त्यामुळे देशाची प्रतिमा खरंच मलिन होते का, जसा की आरोप भाजपकडनं केला जातो, यासारखे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. या सगळ्यावर चर्चा करायची पण त्या अगोदर पाहूयात की राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर नेमके आरोप काय केलेत, काय आक्षेप आहेत राहुल गांधी यांना. निवडणूक आयोगानं आम्हाला संध्याकाळी 5:30 वाजता मतदानाचे आकडे दिले. जे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याबद्दल राहुल गांधी बोलत होते. संध्याकाळी 5:30 ते 7:30च्या दरम्यान 65 लाख इतकं मतदान झालं. आता 2 तासांमध्ये 65 लाख इतक्या व्यक्तींनी मतदान करणं खरंच शक्य आहे का असा प्रश्न उपस्थित करत हे मुळीच शक्य नाही असं राहुल गांधी यांनी सांगितलं. आणि मतदाराला मतदान करण्यासाठी जवळपास 3 मिनिटांचा वेळ लागतो. जर 65 लाख व्यक्ती मतदान करणार असतील तर गणित केलं तर पहाटे 2 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालायला हवी होती, पण तसं काही झालं नाही. साधारण 7-8 वाजेपर्यंत सगळीकडचं मतदान संपलेलं होतं. मग या सगळ्या प्रक्रियेची जी व्हिडिओग्राफी केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं केली जाते ती आम्हाला द्या अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडून काँग्रेस पक्षाकडून केली गेली तर आयोगानं आम्हाला स्पष्टपणे नकार दिला. एवढंच नाही तर अशी व्हिडिओग्राफी न देता येण्याबद्दलचा कायदा तयार करण्यात आला, कायदा बदलण्यात आला असा आरोपही राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केला. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आता गेस्ट आपल्या सोबत आहेत. माझ्या सोबत इथे स्टुडिओमध्ये हनुमंत पवार आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. नमस्कार, स्वागत आहे आपलं या चर्चेमध्ये. आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आता माझ्या सोबत आहेत. अभय सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. खरं तर राहुल गांधी यांनी इथे काय म्हणजे भारतामध्ये काय किंवा भारताबाहेर काय केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल बोलण्याची ही काही पहिली वेळ नाही. महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्यापासून सातत्यानं राहुल गांधी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या याच आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. त्यांनी जेव्हा पार्लमेंटमध्ये ही आकडेवारी मांडली तेव्हा सुद्धा हा गोंधळ झाला होता. मग आता राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर त्याची देशभरामध्ये इतकी चर्चा होण्याचं किंवा भाजपनं त्यावर इतके आरोप करण्याचं नेमकं कारण काय? नाही, एक निश्चित आहे कविता की त्यांनी यापूर्वी सुद्धा म्हणजे सुप्रियाताई असतील, संजय राऊत असतील आणि राहुल गांधी यांनी तिघांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याच स्वरूपाचे आरोप केले होते. त्याच्यामुळे आणि त्यावेळेस आपल्या भारतीय प्रसार माध्यमांबरोबर परदेशातली माध्यमं पण होती. त्याच्यामुळे हा आरोप काय तिकडच्या लोकांना माहीतच नव्हता किंवा त्यांच्यासाठी धक्कादायक आहे असं समजायचं काही कारण नाही. दुसरं असं आहे की तुम्ही परदेशामध्ये गेल्यानंतर हे भारताच्या लोकशाहीची सत्ता नाहीये, तर लोकशाही प्रक्रिया राबवणाऱ्या व्यवस्थेबद्दल जे प्रश्नचिन्ह भारतात उभं राहिलेलं आहे त्या संदर्भात त्यांनी केलेलं भाष्य आहे. म्हणजे भारताच्या म्हणजे लार्जेस्ट डेमोक्रेसी म्हणून आपण ज्याला म्हणतोय त्या व्यवस्थेबद्दलची बदनामी नाहीये, तर ती व्यवस्था राबवणाऱ्या संस्थांनी त्या वागणुकीमुळे काही संशय निर्माण होतो. आता त्याच्यात तथ्य आहे नाही हा चर्चेचा वेगळा भाग आहे. त्यांनी केलेल्या आरोपासंदर्भातही वेगळ्या आपल्याला सगळं आकडेवारी आपल्याकडे आहे, तपशील आपल्याकडे आहे. आपण हा विषयही महाराष्ट्र विधानसभेच्या संदर्भातला असल्यामुळे त्याची अतिशय विस्तृत माहिती आपल्याकडे आहे. तो भाग आपण मेरिटचा भाग बाजूला ठेवूया. परंतु तरीही परदेशामध्ये जाऊन त्यांनी वक्तव्य केलं म्हणून देशाची लोकशाही आणि देश बदनाम झाला इतकं फार फ्रेश सर्व आम्हाला वाटतं. हा राजकीय स्वरूपात स्वाभाविक आहे, त्याच्यावरून राजकारण होणार
परंतु विदेश नीती असेल किंवा विदेशातली प्रतिमा अशी कुठल्या एखाद्या नेत्याच्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे बदलते असं नाही. तुम्ही राष्ट्रांच्या प्रमुखाला आलिंगन दिल्यामुळे जसं तुमचे त्या राष्ट्राबरोबरचे संबंध बिघडत किंवा सुधारत नाहीत, तसंच एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे राष्ट्राची लगेच बदनामी होते असं समजण्याचं काही कारण नाही. असं ते राजकारण चालणार, त्याच्या जागी हे उलट्या बाजूनी घडलं असतं तरी हेच झालं असतं. फक्त प्रश्न असा आहे की आता हे जे केलेले आरोप आहेत त्या आरोपांमध्ये जे आरोप भारतातही सिद्ध झालेले नाहीत अशा आरोपाच्या वारंवार वाच्यता करून काय साध्य होणार आहे. आता तसं करणं म्हणजे बदनामी आहे का, या संदर्भात वेगवेगळे मतं येऊ शकतील. परंतु एक आहे की आपण जेव्हा तो मुद्दा येईल चर्चेला तेव्हा मी त्याचा तपशील देईन मतदानाचा. परंतु एक निश्चित आहे की याच्यामुळे देशाची बदनामी झाली, प्रतिमा आनंद झाली, हे राजकीय स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप होत राहतील, म्हणजे झालेत आणि होत राहतील असं मला वाटतं. ओके. हनुमंत पवारजी, आता प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की जेव्हा हे तुमच्यावर तक्रार केली जाते, तुमच्यावर आरोप केले जात आहेत प्रामुख्याने की तुम्ही देशाची बदनामी केलीत, तुम्ही बाहेर जाऊन हे वक्तव्य म्हणजे जणू काही देशद्रोहच केलेला आहे, आणि याच्या सोबतीला एक आरोप असा केला जातोय की नॅशनल हेराल्डच्या केसमध्ये ईडीनं कारवाई सुरू केल्यानंतर लगेचच राहुल गांधी यांनी भारताबाहेर जाऊन हे वक्तव्य केलं, म्हणजे नॅशनल हेराल्डच्या केसवरनं लक्ष हटवण्यासाठी राहुल गांधी यांचा हा प्रयत्न आहे. काय आरोप आहे काँग्रेसचा या आरोपावर? भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये सत्तेत आहे, महाराष्ट्रामध्ये प्रमुख सत्ताधारी पक्ष आहे. त्यांचं एक कलमी कार्यक्रम राहिलेला आहे, तो म्हणजे गांधी कुटुंबाला, नेहरू कुटुंबाला आणि काँग्रेसला बदनाम करा. ते आरोप करत असताना ते आरोप खरे आहेत का खोटे आहेत, ते वस्तुस्थितीला धरून आहेत का, त्याचे काही पुरावे आहेत का, हा खरा म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि आम्ही काँग्रेसमधला मुख्य फरक आहे. भारतीय जनता पक्षानं नॅशनल हेराल्ड प्रकरणी जे आरोप केले त्या अनुषंगानं काहीही असं नाहीये हे 10 वर्षानंतर त्यांच्याच लक्षात आलेलं आहे. म्हणून शेवटच्या दिवशी आरोपपत्र दाखल करायची 9 एप्रिल ही तारीख होती, त्या दिवशी त्यांनी रडत आरोपपत्र दाखल केलं. त्यात काही निष्पन्न होणार नाही, आम्ही लढायला तयार आहोत. राहुलजी आहेत, सोनियाजी गांधी तयार आहेत, काँग्रेस पक्ष तयार आहे. आता राहिला मुद्दा अमेरिकेमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे राहुलजींनी आज काल परवा जे वक्तव्य केलं, त्या वक्तव्याला काही नवीन आम्ही अमेरिकेत जाऊन राहुलजींनी बोलले का? अगदी नाहीये. आता देशपांडे सरांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आणि मतदान ज्या दिवशी झालं त्याची अंतिम आकडेवारी येत नाही म्हणल्यानंतर सुद्धा आम्ही हेच आक्षेप उभा केलेले होते. त्या आक्षेपावर निवडणूक आयोगाला आम्ही भांडतोय. पत्रव्यवहार झालेला आहे निवडणूक आयोगासोबत, निवडणूक आयोगाला भेटायला शिष्टमंडळ गेलेला आहे. पण आम्हाला एक गोष्ट कळत नाही की ज्या वेळेस स्वायत्त असलेल्या निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारतो, आम्ही काही पुरावे मागतो, काही गोष्टीचं स्पष्टीकरण मागतो, त्यावेळेस भारतीय जनता पक्ष चौताळून का उठतो? भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद का घेतं? भारतीय जनता पक्षाला भांडायच्या ठिकाणी आम्ही त्यांना पण भांडतोय. पण या देशाचा आणि राज्याचा निवडणूक आयोग जर आमच्या शंकांचं समाधान करत नसेल, मतदानाची आकडेवारी 6 महिन्यामध्ये 40 लाखापर्यंत कशी वाढली ह्याचे जर मतदान नोंदणी होतानाचे पुरावे आम्हाला द्यायला तयार नसेल, तर आम्ही प्रश्न उपस्थित करणार. आम्ही भारतामध्ये प्रश्न उपस्थित केले, महाराष्ट्रामध्ये केले. हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं पत्र आहे आमचं, आम्ही निवडणूक आयोगाला लिहिलेलं आहे. आमचे जयराम रमेश जे असतील, या सगळ्या सिनियर मंडळींनी, त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील, या सगळ्या सिनियर मंडळींनी निवडणूक आयोगाची भेट घेतलेली आहे. पण निवडणूक आयोग आम्हाला शूटिंग देत नाही. पण तुम्ही या विरोधात कोर्टात गेलात का? मग नाही, साधा मुद्दा आहे. ही लढाई ही लोकशाही मार्गाने लढण्याची लढाई आहे. न्यायालयामध्ये या विषयानं काँग्रेस पक्ष योग्य वेळी जाईल. आत्ता या क्षणाला निवडणूक आयोग आमचा जो सगळ्यात मोठं स्थान आहे लोकशाहीमधलं, या देशाच्या पार्लमेंटमध्ये, या देशाच्या बाहेर तुम्ही म्हणता लोकशाही मार्गाने आम्हाला आरोप करण्याचा अधिकार आहे. जर निवडणूक आयोगाबद्दल तुम्हाला इतके आक्षेप असतील तर सुप्रीम कोर्ट आहे या देशाचं अपिलेट अथॉरिटी, म्हणून का जात नाही तुम्ही त्यांच्याकडे? दोन गोष्टी अतिशय वेगळ्या आहेत की निवडणूक आयोगाला ज्या प्रश्नावर आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, भेटी घेतलेल्या आहेत, त्यांच्याकडे आक्षेप नोंदवलेले आहेत, ते निवडणूक आयोग काहीही उत्तर द्यायला तयार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. संसदेमध्ये सगळ्यात मोठं या देशातलं सर कोणतं व्यासपीठ असेल आम्हाला भांडण्यासाठीचं तर संसद आहे. ही सगळी आकडेवारी संसदेमध्ये आम्ही केंद्र सरकारला निवडणूक आयोगानं जाब विचारला पाहिजे, आम्ही जाब विचारला पाहिजे म्हणून दिलेली आहे. राहिला मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये काँग्रेसनं जाण्याचा, तर सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठीचे जे पुरावे आम्हाला लागत आहेत ते सगळे पुरावे आम्ही गोळा केलेले आहेत. ज्या ज्या बूथची नावं सांगितली त्यांनी,
ज्या ज्या मतदारसंघामध्ये आकडे वाढले असं सांगितलं ते सगळे आम्ही महाराष्ट्रातल्या जवळपास 100 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचा रिसर्च विभाग काम करत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या अचानक वाढलेली मताची टक्केवारी आणि 6 महिन्याने वाढलेले 40 लाख मतं ही त्यांच्या नरड्यामध्ये अडकलेलं हाडूक असणार आहे. त्यांना उत्तर द्यावंच लागेल. तुम्ही वाट किती पाहणार आहात? आता 5 महिने तर होऊन गेले. नाही, हा मुद्दा पहिल्या दिवसापासून आम्ही कधीही सोडलेला नाही. आणि मग राहुलजी, तुम्हाला खरंच वाटतंय का की पार्लमेंटमध्ये हा मुद्दा मांडून तुम्हाला उत्तर मिळणार आहे? जर तुम्ही भाजपबद्दल इतकं बोलताय तर कसं काय तुम्हाला पार्लमेंटमध्ये उत्तर मिळणार आहे? साधा मुद्दा आहे की ज्या पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारनं अन्यायकारक कायदा केला की सर्व निवडणूक आयोगाचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना नेमण्यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांचा सहभाग त्यांनी काढायचा कायदा केला. ही खूप गंभीर गोष्ट होती. त्याच्यावर 4 दिवस संसदेमध्ये चर्चा झाली. राहुलजी बोलले, सगळे बोलले. आज या स्थितीला आपण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाबद्दल बोलतोय तर निशिकांत दुबे नावाचा सत्ताधारी पक्षाचा खासदार सुप्रीम कोर्ट या देशामध्ये गृहयुद्ध लादतोय असा आरोप केलेला आहे. उपराष्ट्रपती जे राज्यसभेचे सभापती असतात त्यांनीही सुप्रीम कोर्टावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून कोर्टाची प्रतिमा मलिन करण्याचं आणि कोर्टाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करण्याचं काम केलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये योग्य वेळी सर्व पुराव्यानिशी 40 लाख मतदाराचा पण तुम्ही असं म्हणताय की एक स्वायत्त संस्था आहे ना, केंद्रीय निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, घटनेनं निर्माण केलेली संस्था आहे. आणि जेव्हा घटनेनं निर्माण केलेली संस्था आपलं काम पूर्ण करत नाही असं विरोधी पक्षाला वाटतं त्यावेळेस विरोधी पक्षांना काय फक्त पार्लमेंटवर अवलंबून राहावं का? त्यांच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग काय आहे? सगळ्यात सोपा मार्ग आहे निवडणूक आयोग. जर तुम्ही असं म्हणता की फोटोग्राफी आम्हाला द्यायला पाहिजे होती, व्हिडिओग्राफी आम्हाला द्यायला पाहिजे होती आणि ते नियमामध्ये बसत नाहीत, नियम बदलले गेले, तर काँग्रेस पक्ष वाट कसली पाहतोय? अजून नियम बदलले जाण्याची? बिलकुलच नाही, अगदी नाही. काही सुप्रीम कोर्टामध्ये काँग्रेस पक्ष सर्व पुराव्यानिशी हे सगळ्या गोष्टी गोळा करून जाणारच आहे, त्याच्यात नो डाऊट. पण त्याच्या अगोदर निवडणूक आयोगाचा आमच्या आक्षेपाला मांडण्यासाठी तर आम्हाला वेळ द्यावा लागेल. निवडणूक आयोगाला एका मतदारसंघातली आकडेवारी सादर करतोय आम्ही. साधा प्रश्न आहे की ज्या ज्या गावामध्ये 5.5 नंतर मतदानाची टक्केवारी वाढली तिथं झालेल्या मतदानाचे जे तिथं नोंद असतं की कोण्या मतदारानं मतदान केलं त्याचं आयडेंटिटी प्रूफ तिथं द्यावं लागतं. त्या प्रूफची यादी मागितली, निवडणूक आयोग देतो म्हणतोय, अजून त्याच्यावर बोलायला तयार नाही. जी 5.5 नंतर जी मतदान प्रक्रिया झाली त्याचं आम्ही व्हिडिओ शूटिंग मागतोय, तर ह्यांनी नियमच बदलला. म्हणजे काय की सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याच्या अगोदर जी व्यासपीठ आहेत जिथं जिथं ह्या सरकारनं निवडणूक आयोगाला हाताशी धरून जो बोगस मतदानाचा घोळ केलेला आहे तो जनतेसमोर उघडा पाडणे, संसदेमध्ये उघडा पाडणे आणि सुप्रीम कोर्टामध्येही योग्य वेळी थंडा करके खाओ ही जी काँग्रेसची वृत्ती असं कायम म्हटलं जातं त्यालाच तुम्ही जागताय. आणि जोपर्यंत याच्यावर राजकारण होतंय तोपर्यंत करून घेऊयात, मग बघू सुप्रीम कोर्टात कधी जायचं, असं काहीतरी तुमची भूमिका तर नाहीये ना? खरं म्हणजे कविताजी, हा प्रश्न सत्ताधारी पक्षांच्या नैतिकतेचा आहे आणि राज्याच्या निवडणूक आयोग आणि केंद्राच्या निवडणूक आयोगाच्या चारित्र्याचा प्रश्न आहे. निवडणूक आयोग हा या लोकशाहीचा गाभा असतो. त्यांच्यावर जर इतके आक्षेप विरोधी पक्ष उभा करत असेल तर उत्तर देण्याची पहिली जबाबदारी खरं म्हणजे सत्ताधाऱ्याची आणि निवडणूक आयोगाची. जे ते पूर्ण करत नाहीत आणि ती करावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कोर्टात गेलं पाहिजे आणि तुम्ही कोर्टाकडे जायला अजून वेळ लावताय. अभय सर, प्रश्न आता असा आहे की ही आकडेवारी जी काय राहुल गांधींनी मांडले बोस्टनमध्ये ती काय पहिल्यांदा मांडलेली नाहीये, ही त्यांनी पार्लमेंटमध्ये सुद्धा मांडलेली आहे, त्याच्या अगोदर घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये मांडलेली आहे. प्रश्न असा आहे की याला 1-2 वेळा निवडणूक आयोगानं उत्तर देण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. याआधी ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रानंतर त्या निवडणुका घोषित करण्याच्या अगोदर निवडणूक आयोगाने याला उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरानं समाधान का होत नाहीये? आकडेवारीमध्ये घोळ नेमका कुठे होतोय? नाही, असं आहे ना कविता की मतदार वाढल्याचा साक्षात्कार काँग्रेसला पण निवडणुकीचे निकाल आल्यानंतर झालाय. त्याच्या आधी 3 वेळा निवडणूक आयोगाने ते ड्राफ्ट जे असतात मतदार यादीचे प्रसिद्ध केले होते. अगदी मतदार नोंदणी निवडणुकीची प्रक्रिया जाहीर झाल्यानंतरही उमेदवारी अर्ज भरेपर्यंत ती प्रक्रिया सुरू असते. एक आहे की हे वाढ ऍबनॉर्मल आहे का, तर 2019 ते 24च्या दरम्यान झालेली मतदार नोंदणी आणि ती जर लक्षात घेतली आणि त्यावेळेस त्या 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेतली, जर मतदार किती वाढले हे जर सगळे आकडे तुम्ही समोर ठेवले तर ही जी ग्रोथ आहे ती फारशी ऍबनॉर्मल नाही. दुसरी पहिली बाब. दुसरी जी बाब आहे की लोकसभेला मतदार झाल्यानंतर त्याच्यानंतर नवीन मतदारांची नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली, त्याचा ड्राफ्ट पब्लिश झाला म्हणजे लोकसभेचा फायनल मतदार यादी, त्याच्यानंतर ज्याच्यात ती करेक्शन झाली, नावं ऍड झाली त्याची यादी, काही नावं वगळली गेली, काही नावं ऍड झाली, त्याचा कच्चा मसुदा प्रसिद्ध झाला. त्याच्यानंतर हे सगळं होईपर्यंत
आता जे तावातावाने भांडणारे काँग्रेसचे नेते आहेत ते सगळी प्रक्रिया सुरू असताना नेमकं काय करत होते? हे काय मतदानाच्या दिवशी वाढलेले मतदार आहेत का? दुसरं असं आहे की ज्या दिवशी 5 वाजेपर्यंतची मतांची आकडेवारी होती ती साधारणतः 58% होती. नंतर ती 66% फायनल आकडेवारी दिली. मी आतापर्यंत किमान महाराष्ट्र विधानसभेच्या 90 पासूनच्या सगळ्या निवडणुका विधानसभेच्या आणि लोकसभेच्या बघतोय जवळून. त्यात म्हणजे आपण जर बघितलं तर साधारणतः 6 वाजेपर्यंत झालेलं मतदान आणि एक अंदाजे त्यात किती मतदान वाढेल अशी आकडेवारी पूर्वी येत असेल. यावेळी त्यांनी 5 वाजताची आकडेवारी दिली आणि 5 ते 6 आणि 6 वाजता मतदान केंद्रावर असलेले मतदार यांची आकडेवारी जर आपण बघितली तर मला वाटतं ही वाढ आपल्या पूर्वीच्या पेक्षा थोड्या प्रमाणात जास्त असली तरी अनैसर्गिक वाटावी अशी नाही. दुसरं असं आहे की 50,000पेक्षा मतदार जास्त वाढलेले मतदारसंघ 47 आहेत असा काँग्रेसचा दावा होता. त्याला निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलेलं आहे त्यात त्यांनी सांगितलंय की 50,000पेक्षा जास्त मतदार फक्त 6 मतदारसंघामध्ये वाढलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नाही. तर मतदार नोंदणीमध्ये अनेक वेळा राजकीय पक्ष पुढाकार घेतात, नावं 2-2 ठिकाणी दुबार नावं येतात, त्याची छाननी होते, ती प्रक्रिया सुरू असते. पण ज्यावेळेस एखाद्या वेळेस आपण ते मास रिगिंगचा प्रकार म्हणतो किंवा हे मोठ्या प्रमाणात रिगिंग झालंय असं म्हणतोय, माल प्रॅक्टिसेसचे आरोप करतोय, तेव्हा आपल्याला काहीतरी पुरावे द्यावे लागतील. आणि ते पुरावे देण्यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाकडेच मागणार आहात का सगळ्या गोष्टी? मला सांगा ना, तुमच्याकडे काँग्रेस पक्ष म्हणून तुम्हाला लोकसभेचा मिळालेल्या मतदार यादी तुमच्याकडे आहे. त्याच्यानंतर जो मसुदा प्रसिद्ध झाला तो सगळ्या राजकीय पक्षांना दिलेला आहे. ते घेऊन बसा ना, तुम्हाला कुठे मतदार वाढलेले आहेत त्याची आकडेवारी तुमच्या समोर येईल. त्याच्यामुळे मला वाटतं की शेवटी असं आहे ना की प्रत्येक गोष्टीचा जो पराभव असतो त्याला काहीतरी कारण शोधायची असतात आणि वेगवेगळ्या गोष्टी पुढे येतात. काही प्रमाणात वाढ झालेली आहे, काही ठिकाणची वाढ ही शंकास्पद आहे, पण त्यामुळे संपूर्ण निवडणूक लीक झाली असं जेव्हा म्हणतोय आपण तेव्हा त्या संदर्भातले ठोस पुरावे तुम्हाला द्यावे लागतील. ते न देता केवळ आरोप करत राहिले तर मग ते हास्यास्पद होत जातात, एवढं निश्चित. बरं, आता बोला याच्यावर. हनुमानजी मला सांगा की मुळात तुम्हाला आधी माहित नव्हतं का की कुठल्या मतदारसंघामध्ये किती मतदार वाढलेत? कारण याद्या तर आधीच प्रसिद्ध झालेल्या होत्या. मग तेव्हा काँग्रेसची यंत्रणा काम करत नव्हती की तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं? त्यावेळेस किती तुम्ही आक्षेप दाखल केलेत निवडणूक आयोगाकडे? खरं म्हणजे आता अभय सर बोलत होते, काय आहे की एक जर नॅरेटिव्ह सेट केलं आणि ते जर काँग्रेसवर थोपवायचं म्हणलं तर मी अभय सरांच्या एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की मी ज्या विधानसभा मतदारसंघातून येतो, आता कसं आहे, निवडणूक आयोग, मतदान प्रक्रिया, मतदान नोंदणी, त्याचे पुरावे, हे सगळं आम्ही निवडणुकांच्या राजकारणात ग्रामपंचायत पासून असल्यामुळे हे डे टू डे आमचं काम असतं. मी साधं अभय सर जे म्हणले की याद्या तुम्हाला मिळाल्या नव्हत्या का, तुम्ही आधी काय करत होते, मी माझ्या तुळजापूर विधानसभेमधलं अभय सर तुम्हाला सांगतो. 10,500 पेक्षा जास्त बोगस मताची नोंदणी आम्ही तिथं होण्यापासून रोखली. असं महाराष्ट्रातल्या अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ती नोंदणी रोखली. म्हणजे ऐका माझं पूर्ण होऊ द्या प्लीज. तर ती रोखली याचा अर्थ असा की ती बोगस होताना आम्ही थांबवली. पण ज्यावेळेस मतदानाची तारीख यायच्या आठवडाभर अगोदर जी यादीमध्ये नावं ह्यांनी घुसडली त्याचे पुरावे तर आम्ही निवडणूक आयोगाला मागतोय ना. आमचा आरोप खोटा आहे असं सिद्ध करावं निवडणूक आयोगानं की ज्या मतदारसंघामध्ये आम्ही मतदान वाढले, नवं मतदार तुमचे त्या 6 महिन्यात झाले, त्या मतदारसंघामधल्या निवडणूक ब्लॉक लेवलपर्यंत निवडणूक आयोगाचा माणूस असतो. माझ्या 1200 मतदारसंघाच्या गावामध्ये 2 ब्लॉकचे लोक आहेत. तर त्या निवडणूक आयोगाच्या सरकारच्या माणसानं, तिथं सरकारी ऑफिसर, शिक्षक असतो, पोस्टाचा माणूस असतो किंवा ग्रामसेवक असतो, त्या माणसानं त्या गावामधल्या 600-700 मताच्या यादीमध्ये 6 महिन्यामध्ये जी नवीन मतदार नोंदले त्याचे पुरावे द्या, इतकं साधं मागतोय आम्ही. काय आवड आहे निवडणूक आयोगाला पुरावे द्यायला? आहेत आमचे गावातले कार्यकर्ते तयार, त्यांना दाखवा. तुम्ही ते पुरावे द्यायला, तुम्ही म्हणजे निवडणूक आयोग ते पुरावे द्यायला तयार नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, काँग्रेसनं त्या संबंधित मतदाराची 5:30 नंतर ज्या लोकांचं मतदान झालं, या मुद्द्यावर येऊयात. त्याच्या अगोदर आधीचा मुद्दा क्लिअर करताना अभय सरांना काहीतरी मांडायचं आणि मग आपण 5:30 नंतरच्या फायनल ड्राफ्ट जो दिला त्याच्यानंतरची जी प्रक्रिया होती, मतदार नोंदणी झाली होती, तर त्या म्हणजे फायनल ड्राफ्ट आणि निवडणुकीचा शेवटचा दिवस मतदार नोंदणीचा त्या निवडणूक प्रक्रियेतला, याच्यामध्ये 40 लाख नोंदणी गेली असं म्हणणं आहे तुमचं? अभय सर, आम्ही एकच मागणी करतोय की जे तुमचे आक्षेप आहेत, माझे आक्षेप आहेत आणि निवडणूक आयोगावर जे प्रश्नचिन्ह उभा राहते
की 6 महिन्यामध्ये ज्या नवीन मतदाराची नोंदणी झाली तो 1 असेल 40 लाख असेल, त्याचा मतदार नोंदणी करतानाचा जो त्या मतदार केंद्रातला तो रहिवासी आहे याचा पुरावा द्यावा लागतो. ते पुरावे भूतनिहाय आम्हाला द्या ना. जशा मतदानाच्या याद्या तुम्ही देताय तसे आम्हाला ते पुरावे द्या. का देत नाही निवडणूक आयोग? नाहीत का पुरावे निवडणूक आयोगाकडे? आता एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्हाला एक सांगा, तुम्ही 40 लाख लोकांच्या यादीचे सगळे त्यांच्या पुराव्यासहित अर्ज तुमचा देता येतात सर? मी तुम्हाला प्रॅक्टिकली विचारतो. अगदी 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 शक्य आहे सर. 40 लाख नवीन नोंदलेल्या मतदाराचे पुरावे एकट्या अभय देशपांडे सरांना, एकट्या हनुमंत पवारांना द्या असं म्हणत नाही. मी म्हणतो की ज्या मतदार यादीमध्ये नवीन मतदार नोंदवले त्या गावातल्या बूथवर यादी लावून टाका पुराव्याची. माझ्या गावामध्ये पण 2 मला बूथ असं आहेत. वाटतंय, म्हणजे याच्यात मी आता प्रश्न तुम्हाला अगदी ग्राम पातळीवर जाऊन विचारते की मग याच्यामध्ये तुम्ही अगदी ब्लॉक लेवल पासून ज्याचा उल्लेख केला तिथपासून तुम्ही आक्षेप नोंदवू शकता. मग तसे ब्लॉक लेवल पासून तुम्ही आक्षेप नोंदवलेले आहेत का? तालुका निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत, इव्हन त्या दिवशी मतदान करण्यासाठी जो निवडणूक मतदान केंद्राचा जो प्रमुख असतो त्याच्याकडे आमच्या लोकांनी आक्षेप नोंदवले. म्हणजे तुम्ही असं सांगताय की महाराष्ट्रामध्ये जी 39 लाख नवे मतदार हे लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकी आधी मधल्या 4-5 महिन्यांच्या गॅपमध्ये जे नोंदवले गेले त्या सगळ्याबद्दल तुम्हाला आक्षेप आहे आणि त्याच्या सगळ्याबद्दल तुम्ही ब्लॉक पातळीपासून आक्षेप नोंदवलेले आहेत, पण त्यातल्या एकाही आक्षेपावर निवडणूक आयोगानं उत्तर दिलेलं नाही. पुरावा निवडणूक आयोग नवीन मतदार नोंदवलेल्या मतदाराचा पुरावा द्यायला निवडणूक आयोगाला त्या बूथ लेवलला काय अडचण आहे? निवडणूक आयोगाचा माणूस आहे तिथं. 40 लाख लोकांसाठी निवडणूक आयोग जर नोंदणी करून घेऊ शकतो तर त्या बूथमध्ये नवीन मतदार किती असतील? 50, 100, 150, 200 असतील. एका बूथमध्ये काँग्रेसनं किती आक्षेप नोंदवले? खूप आक्षेप, लेखी आक्षेप नोंदवलेले आहेत. ते सगळे योग्य वेळी सुप्रीम कोर्टाकडे येणार आहेत आणि निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. याचा अर्थ असा पक्षपातीवर तुमच्याकडे आकडेवारी असेल ना की तुम्ही किती आक्षेप नोंदवलेले आहेत. पक्षाला सांगितल्याशिवाय तर तुमचे कार्यकर्ते आक्षेप नोंदवणार नाहीत. मतदार यादीमध्ये नाव नोंदवायची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस निवडणूक आयोगानं केली असेल तर त्याचे पुरावे द्या. इतकं साधं म्हणतोय. जर निवडणूक आयोग, बरोबर आहे, तुमची मागणी मला कळली. माझा प्रश्न असा आहे की आक्षेप किती नोंदवले? ती मागणी महाराष्ट्राच्या प्रदेश काँग्रेसचं शिष्टमंडळ जर राज्याच्या निवडणूक आयोगाला पत्र देत असेल की 40 लाख लोकांची नोंदणी तुम्ही केली, त्यांच्या नोंदणीचा पुरावा द्या. काय दिलं त्यांनी? मी ह्या गावचा, ह्या मतदारसंघाचा रहिवासी आहे म्हणून जो कागद जोडायचा असतो, रहिवासी प्रमाणपत्र जोडलं का, आधार कार्ड जोडलं का, पॅन कार्ड, तुम्ही असं मला म्हणताय, पण माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे ना, असे किती 100, 200, 500, 1000 किती आक्षेप घेतले तुम्ही? 40 लाख मतदारांवर आमचा आक्षेप आहे आणि तो आक्षेप राज्याच्या तुम्हाला सांगावं लागेल. नाही ऐका, तुम्ही समजून घ्या. आकडेवारी जी आहे ती 5 वाजताची आकडेवारी आहे 58%. बरोबर आहे? बरोबर. आणि यांचं फायनल फिगर आहे त्या 66% आहेत. आता हे 65 लाख मतदारांचा आकडा कुठून आला? म्हणजे साधारणतः हीच आकडेवारी जर गृहीत धरली आपण तर 17 ते 18% मतदान होतं. ते म्हणजे 17 ते 18 लाख मतदार होतं. हा 65 लाखाचा आकडा कुठून आलाय ते एक मला म्हणजे त्याची उत्सुकता आहे जाणून घ्यायची. अभय सर, मुद्दा काय आहे की जे 40 लाख मतदान नवीन नोंदणी झाली त्याचा पुरावा मागतोय हा वेगळा विषय आहे. तो वेगळा 5.5 त्याचे पुरावे ऐका, त्याचे पुरावे द्यायला निवडणूक आयोग तयार नाही. याचीच लिंक वाढलेल्या मतदानाशी जोडलेली आहे. याच्यामधले अनेक मतदार असे होते की ते नोंदवलेले नव्हते, ते नोंदवले असं सांगितलं गेलं आणि त्यांच्याकडून मतदान करून घेतलं, म्हणून ते दोन्ही लिंक आहे. मग त्याच्यात तुम्ही 65 लाख आकडा कसा आला हा प्रश्न खरं म्हणजे तुम्ही आणि 5 ते 7 किती मतदान झालं? जी 5 ते 7 मध्ये मतदान किती झालं? 5.5 पासून 5.5 ला शेवटची जी टक्केवारी आली होती त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 6% मतदान वाढल्याचं असं कधी झालं नाही सर. जुन्या निवडणुकामध्ये सगळ्यात हायेस्ट मतदान वाढलेलं 4.5% होतं. इतकी मोठी ग्रोथ 2019च्या निवडणुकीच्या अगोदर कधीही झालेली नव्हती. आणि पण ते टोटल मतदानच जर काढलं आपण ते 17 लाखाचं आहे. मग ते साधारणतः 17 लाख. आम्ही म्हणतो 40 लाख नोंदवलेल्या मतदाराचे पुरावे म्हणजे तुम्ही मुद्दा समजून घेत नाही. तुमचं म्हणणं आहे की 65 लाख मतदारांनी शेवटच्या 2 तासांमध्ये मतदान केलं. अभय सरांचं म्हणणं आहे की ते 17 लाखच होते. हा 65 लाखाचा आकडा आला कुठून? 40 लाखाच्या नोंदणीचा पुरावा निवडणूक आयोगानं दिला की त्यातून समोर येणार आहे की हे मतदान कुणाचं करून घेतलं. कारण
एक मत आपण ऐका. कुणाचं असं म्हणतच नाही आहोत. नाही, कुणाचा कुणी हा केलं? मुद्दाच नंतर आहे. नाही. कुणाचा हा मुद्दा नंतर घेऊ. आपण असं म्हणतोय की 5 ते 7 मध्ये जर तुम्ही म्हणताय की 65 लाख इतक्या लोकांनी मतदान केलं, ते मतदार बोगस होते, ते मतदार खरे होते, याचा आपण नंतर निकाल लावू. पण जर 65 लाख इतकं रेकॉर्ड झालेलं आहे, अभय सरांचं म्हणणं आहे ते रेकॉर्डवर 65 लाख नाही 16 ते 17 लाखच होते. हा आकडा कुठून आला? नाही, खरं म्हणजे निवडणूक आयोगानं फक्त टक्केवारी देताना जो घोळ घातलेला आहे त्याच्यावरच आमचा आक्षेप आहे की अंतिम यादी त्यांची शेवटची 5 वाजताची होती, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मताची टक्केवारी सांगितली. आमचं म्हणणं आहे की ते 17-18 लाख नव्हते, 65 लाख मतदार तिथं झालेला आहे. बरं. त्याचे पुरावे निवडणूक म्हणजे- आयोगानं मतदान झाल्यानंतर तरी द्यायला पाहिजे ना. पण ते 65 लाख 58% झाले याचा हा पुरावा आकडा तुम्ही खोटा द्या आहे असं म्हणणं ना. आहे तुमचं. हा नाही ना. हा? हा 58% हाच आकडा खोटा आहे का? म्हणजे 5 वाजता दिलेला 5 वाजता 58% हा आकडा सर दिलेला नव्हता. 5 वाजता त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती ती 56% होती. त्याच्यानंतर 5:30 ला एक शेवटची त्यांची आकडेवारी आली, त्यानंतर थेट दुसऱ्या दिवशी आलेली आहे. 48 तासानंतर. असंही कधी व्हायचं नाही. त्यामुळे आम्ही म्हणतो की 65 लाख मतदान जर झालं असा आमचा आरोप आहे, तर ते मतदान झालं नाही हे सांगायला निवडणूक आयोगाला पुरावे द्यायला येतं ना. एक मतदान टाकलं तर 4 ठिकाणी त्याची नोंद होते. त्याच्या गावचा रहिवासी आहे का, त्याचा पुरावा आहे का, मग त्यानं मतदान टाकलं जातं, किती नंबरला त्या मशीनला मतदान टाकलं हेही नोंदवलेलं जातं. तर निवडणूक आयोग या सगळ्या प्रश्नाची उत्तर देण्यापासून पळतो का, हा प्रश्न आहे. बरं, एक गोष्ट तर खरी आहे की या देशामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. कशासाठी? तर देशातल्या सगळ्या निवडणुका या निपक्षपातीपणे व्हाव्यात, देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या मतदानाचा अधिकार बजावता यावा आणि प्रत्येक निवडणूक लढणाऱ्या पक्षाला आपली निवडणूक ही निष्पक्ष पद्धतीने आपल्यावर कोणताही अन्याय न होता निवडली गेली याचा विश्वास देता यावा, यासाठी या घटनात्मक संस्था तयार करण्यात आल्या. आता जर या संस्थांवर प्रश्न उपस्थित केले जात असतील तर त्या संस्थांचं हे फक्त नैतिक नाही तर कायदेशीर कर्तव्य आहे, घटनात्मक कर्तव्य आहे की त्यांनी याचं उत्तर द्यावं. जर केंद्रीय निवडणूक आयोग याचे उत्तर देत नसेल तर मग प्रश्न आणखीन उपस्थित होत राहणार हे निश्चित आहे. पण दुसरीकडे जेव्हा देशातला एक राजकीय पक्ष देशामध्ये, पार्लमेंटमध्ये, देशाच्या बाहेर या संदर्भातले प्रश्न उपस्थित करतो तेव्हा त्याला फक्त देशद्रोह किंवा देशाची बदनामी इतक्याच चौकटीतून पाहता येणं शक्य आहे का, हाही सवाल आहे. कारण प्रश्न हे देशावर नाही तर देशातल्या एका व्यवस्थेवर उपस्थित केले जातात. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, जर प्रश्न इतके गंभीर असतील तर या व्यवस्थेला प्रश्न विचारणारी आणखी एक व्यवस्था आपल्याकडे, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालय. मग त्या सर्वोच्च न्यायालयाचा आधार का घेतला जात नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगानं उत्तरं दिली की नाही आणि महाराष्ट्राची निवडणूक निपक्षपातीपणे पार पडली की नाही आणि काँग्रेसच्या दाव्यांमध्ये तथ्य आहे की नाही, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणं शक्य नाहीये. तोपर्यंत हे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू राहतील पण खरी उत्तरं काही मिळणार नाही. अभय सर आणि हनुमंतजी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या दोघांचे मनपूर्वक आभार.